नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप की तुम्ही सगळे चांगले असताना आणि तुमच्या कामामध्ये व्यस्त असताल. तर आज आम्ही चाललो आहोत देवीच्या दर्शनाला. हे जाता जाता व्हिडिओ शूट केलेला आहे. देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी तिकडे एक माळ आहे. माळावरती बसलेली एक देवी आहे. देवीचं म्हणजे इतकी प्रभावित देवी आहे की तिचं दर्शन करताच तिथे एवढं म्हणजे आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात ते लवकरच लवकर पूर्ण करते आपली आई. तर आम्ही असंच आलेलो आहोत सह्याद्री देवराय टोकाई गडावरती आलो आहोत आम्ही आज. आणि इकडचा परिसर बघा किती सुंदर आहे. इथं आम्ही आता पोहोचून झालेले आहेत 5-10 मिनटं. तर हे इकडं बघा असं व्हिडिओ करून दाखवत आहे. तर लेकरं खूप थकले होते गाडीवर बसून आणि म्हणले आता इथं बसून आम्ही आता चिप्स वगैरे खातो. तर ह्या दोघी असे हे पुढे खाऊ लागले कुरकुऱ्याचे. तरी कोणी कुत्तूचं पिल्लू आलं आणि तो पण इतकं छान होतं ना. त्याच्यानंतरचं ट्विस्ट खूपच छान होता. त्याच्यानंतर त्याची मम्मी पण आलेली होती. हे बघा दोघंही त्या माझ्या दोन्ही पण मुली त्या दोघाला पण कुरकुरे टाकत आहेत. आणि इकडचा परिसर बघून लेकराला पण खूप छान वाटलं. आता आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी. तर हे आहे देवीचं मंदिर. या मंदिराचं आकर्षण एवढं सुंदर आणि मस्त आहे की इथे एकदा तुम्ही पण नक्की दर्शनाला येऊन जा. असं मंदिरामध्ये जाण्यासाठी सुविधा पण खूप चांगली आहेत. इथं आता देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. हे बघा आई अंबाबाईचे 7 रूप आहेत इथे. हे बघा तुम्हाला स्पष्ट दिसतच आहे. तर देवीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आलो आहे. तिथं खूप छान आणि सुंदरसं असं गार्डन पण आहे. या गार्डनसाठी पण लेकरं खूपच म्हणत होते की मम्मी पप्पा चला ना फिरायला. तर आम्ही म्हणलो चला, देवीचं दर्शन पण होतं आहे आणि लेकराचं मनोरंजन पण होतं आहे, गार्डन पण बघण्यात येणार त्याला. हे बघा किती सुंदर परिसर आहे इकडचा, तुम्ही बघू शकता. एवढं शांत वातावरण आहे आणि झाडं झुडपं हवा पण एवढी मस्त येते इथं. एवढं करमतं ना इथं आल्याच्या नंतर. घरी म्हणजे जाण्याकरता मनच इथून निघत नाही. अजून वाटतं 5-10 मिनटं इथेच थांबावं, इतकं सुंदर आहे. इथला एवढा छान परिसर बघून मला तर असं वाटतं की तुम्हाला पण नक्कीच इच्छा झालेली असेल की हे परिसर बघावं, देवीचं दर्शन घ्यावं. तर नक्कीच या या ठिकाणी. आता आम्ही देवीच्या खालच्या भागावरती आलेलो आहोत. तिकडे बघा अशा सुंदर खूप पायऱ्या आहेत. एवढ्या पायऱ्या आहेत की चलून म्हणजे इथे आम्ही बसलेलो आहोत. आणि हे बघा झाडं वगैरे किती मस्त आहेत. एवढं सुंदर वातावरण आहे ना, एवढं मन रमतं इथं देवीच्या दरबारामध्ये. हे बघा लेकरं पण असे बसले होते आणि हे झाडं मिळे इकडे पण देव होते. मी अशी पूजा करून घेतली होती देवाची पण. आणि देवाचं पूजा करताना एक अलगच वेगळाच आनंद येतो. जेव्हा आपण पूजा वगैरे करतो, देवाच्या तिथे जातो, तेव्हा आपलं मन एवढं उत्साहानं भरतं ना, काय सांगूच नका. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांना पण म्हणजे इथं एकदा दर्शनासाठी आलंच पाहिजे. कारण इथं एवढं प्रसिद्ध हे मंदिर आहे ना. तुम्ही जर हे मंदिर जर तुम्हाला माहीत नसेल कोण्या ठिकाणी आहे, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगून देईन. हे बघा देवीच्या खालच्या भागाला असं आहे. या इथून पायऱ्या सुरू होतात. ते खूप लांबवरती पायऱ्या आहेत. मेन रोडपर्यंत ह्या पायऱ्या आहेत. असं चढ म्हणजे माळावर बसलेली देवी आहे ना, खूप अशा पायऱ्या आहेत. आणि शक्यतो ज्याला शक्य होत नाही पायऱ्या चढताना, तर दुसऱ्या साईडने रोड पण आहे, गाडीवरी पण येऊ शकते. हे बघा असे लेकरं बसलेले आहेत पायऱ्यावरती. त्याला चलून दम आला होता. हे झाडे बघा किती सुंदर वातावरण आहे इकडचं. कायच असं म्हणजे कोणीच धिंगाणा करणार नाही, काही नाही. आता तरी इथे कोणीच नाही आहे, पण जेव्हा नवरात्र किंवा पौर्णिमा ते असते, इथे लाखोच्या संख्येमध्ये गर्दी होते आईच्या दर्शनाकरता. हे बघा आता आम्ही आलो आहोत. गार्डन पण इथेच आहे मंदिराजवळच. मंदिर आणि गार्डन दोन्ही पण अटॅच आहेत. म्हणजे एवढं इथं करमतं ना, काय सांगूच नका. हे बघा किती जिकडं म्हणजे बघन तिकडं जागा आणि हवा पण खूप मस्त येत होती. हे बघा ह्या दोघी अशी स्लँग्स खेळत आहेत. घसरगुंडी खेळताना लेकराच्या मनामध्ये एक अलगच खुशी होती. एवढा आनंद होत होता ना त्याला. आम्ही आता बरेच दिवस झालं आलो नव्हतो, कुठे गेलो नव्हतो बाहेर.
तर इथे पण मारुतीरायाचं मंदिर होतं, तिथं पण आम्ही दर्शन घेऊन थोडंसं असा विश्राम केलेला होता. कारण लहान लहान लेकरं आहेत, त्यांना पण थकवा येतो, कंटाळा येतो, त्याच्यामुळं असं बसावं लागतं जरासं. मग हे बघा इकडे एवढे मस्त आहे, जिकडं बघितलं तिकडं पाठीमागे एक पाण्याची टाकी आहे, जिथे आपण हातपाय धुवू शकतो आणि प्यायच्या पाण्याची पण सोय दुसरीकडं आहे. हे बघा आता आम्ही आलो आहोत, इकडं आहेत असे सशायचं मस्त एवढं ग्राउंड बनवलेलं आहे सशायला, की ते बाहेर येणार नाही, त्याला मधामध्येच चारा टाकला जातो. हे बघा किती सुंदर ससे आहेत, एकापेक्षा एक कलरचे. तुम्हाला कोणत्या कलरचं रॅबिट आवडलेलं आहे हे नक्की सांगा. आणि हे ससे एवढे आकर्षण करतात ना, लेकरं तर इकडंच चल म्हणू लागले, त्याला लई ससे बघण्यामध्ये आनंद येत होता. तर आता आम्ही अशा मायलेकी फोटोशूट करत होतो. तर आम्ही पायऱ्यानं उतरताना त्यानं बोलले की चला तुमचा एक व्हिडिओ करतो, जेणेकरून समजन व्हिडिओमध्ये किती सुंदर नजारा आहे इकडचा. हे बघा आता, आणि इथे एवढी सुविधा केलेली आहे की जे पायऱ्याने चढतात लहान मुलं वगैरे असतात नाही, साईडनं कोणी पडू नये म्हणून सुद्धा ते गॅलरीसारखे बांबू इथं लावलेले आहेत. हे बघा ते मी हात लावलेला आहे ना, त्याची सुविधा पण खूप मस्त केलेली आहे. हे बघा अजून खूप पायऱ्या राहिलेल्या आहेत, तुम्ही सीडी पण बोलू शकता, पण आमच्या इकडे तर पायऱ्याच बोलतात इकडं. आणि थकवा आल्याच्या नंतर आम्ही पायऱ्या उतरल्याच्या नंतर इकडं पुन्हा एकदा आलेलो आहोत. खुशी बोलत होती की मला झोका खेळायचा आहे, पण झोके सध्या तर सोडून ठेवलेले आहेत, कारण की इकडे सध्या गार्ड्स वगैरे कोणी नाही ना, मग लहान लहान लेकरं झोके खेळतात, पडतात, लागत आहे, त्याच्यामुळं हे झोके काढून ठेवलेले आहेत. आणि आता इकडं चाललेलो आहोत आम्ही एकदा. हे बघा लहान लहान लेकरं असल्यास तर इथे येण्याची वेगळीच मजा आहे, लेकरं पण खूप एन्जॉय करत आहेत. झोका नसून सुद्धा बघा ही माझी मुलगी कशासोबत खेळत आहे. लेकराचं मनोरंजनासाठी पण ही जागा खूप मस्त आहे, नक्की तुम्ही या एकदा तरी. हे रोड पण बघा किती मस्त बनवलेला आहे, आणि इकडचं वातावरण तर मी दाखवतच आहे तुम्हाला. हे असे सगळीकडे असे झाडे झुडपं लावलेले आहे. हे बघा इकडचं वातावरण बघून मन एवढं स्थिर होतं ना, असं वाटू लागलं की इथेच राहावं, पण एवढं करमतं इथं, एवढं मन लागतं ना इथं. हे बघा अशा खुर्च्या पण बसण्यासाठी विश्रामासाठी खुर्च्या जागोजागी ठेवलेल्या आहेत. आणि हे जे लाईट आहेत ना ते रात्री चालू होतात. रात्री जेवढं आता छान दिसतं ना का, तेवढं रात्री अजून छान दिसतं, एवढं मस्त वाटतं ना रात्री. प्रत्येक जाग्यावर हे लाईट्स लावलेले आहेत, आणि एवढं आकर्षण करणारे लाईट्स पण आहेत, वेगवेगळ्या रंगाचे लाईट लागतात. हे बघा इथं पण असं बांधकाम चालू आहे, काही बांधायचं राहिलेलं आहे इथे. आणि जागोजागी असे हे झाडं सुंदर प्रकारचे हे इथे पण गेट बसवणार आहेत, इथं काहीतरी बनवणार आहेत, मधामध्ये झुले वगैरे, गार्डन खूप मोठं होणार आहे, त्याच्यामुळे हे गेट बसवलेले आहेत. आणि हे बघा इकडे आम्ही चाललो, तिकडे खूप मस्त वातावरण आहे, जिथून म्हणजे असं वाटतं की आभाळ जे आहे ना ते आपल्या जवळ आलेलं आहे असं वाटत आहे. हे बघा इथे एक गेट आहे, एवढं मस्त वातावरण आहे की लेकरं बाळा किती खुश होते, इकडे तिकडे पळत होते, काहीच कोणाचा दबाव नाही, तर काहीच भीती पण नव्हती. एवढं मी खुश लेकरायला कधीच कुठं बघितलं नाही. लेकरं खूप मस्त रमलेले होते. हे बघा सूर्य आता 6 वाजले होते, तर सूर्य मावळत होता, आणि आम्हाला घरी जायचा पण टाईम झालेला होता, पण मन इथून निघत नव्हतं. हे बघा अशा सुंदर सुंदर आम्ही फोटो काढल्यात. इथं बघा किती सुंदर फोटो काढण्यासाठी पण हे मोठे मोठे धोंडे आहेत ना, ते मला बघायचे होते खूप दिवसापूर्वी, पण मला आता योग आला बघण्यासाठी. हे बघा असं आम्ही वरी चढून फोटो काढलेले आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्हाला जर ही इथली जागा आवडली असेल, तर तुम्ही पण सह्याद्री देवराई टोकई ह्या मातेचं दर्शन घ्यायला नक्कीच यावं. आता झालेली आहे आमची घरी जाण्याची वेळ. आणि हे ठिकाण आहे हिंगोली तालुका वसमत, हिंगोली जिल्हा, मुक्काम पोस्ट कुरुंदा येथे हे देवीचं मंदिर आहे.
कुरुंदा येथे आलं ना म्हणजे कोणी पण सांगेन सह्याद्री देवराय टोकाई हे देवस्थान कुठे आहे, तुम्ही नक्की या आणि दर्शन करा. एवढं मस्त वाटतं तुम्हाला इथं आल्याच्या नंतर. आणि आता वेळ झालेली आहे आम्ही घरी जायची. तर बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय आवडलेलं आहे. आणि छोटंसं लाईक पण करा जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं. तुमचं एक लाईक मला एवढी खुशी मिळते तुमच्या एका लाईकने. पण काय करावं कोणी लाईक करीतच नाही. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. लाईक शेअर आणि कमेंट नक्की.